गहिनीनाथ हे नाथ संप्रदायातील एक अत्यंत पूजनीय आणि प्रभावशाली संत मानले जातात. त्यांचा जन्म आणि जीवनाविषयी अनेक पौराणिक आणि रंजक कथा आहेत. असं म्हटलं जातं की एका मातीच्या पुतळ्यातून गहिनीनाथांचा जन्म झाला. तर गोष्ट अशी की गहिनीनाथ हे गोरखनाथ यांचे शिष्य. एकदा गोरखनाथ मंत्रपठण करत असताना गावातील लहान मुलं त्यांच्याजवळ आली आणि मातीची बैलगाडी करून देण्याचा आग्रह करू लागली. गोरखनाथांनी मुलांचं ऐकलं. बैलगाडी बनवून झाली, आता त्याला गाडीवान देखील पाहिजे. मग मातीच्या गोळ्यापासून छोटा गाडीवान गोरखनाथ तयार करत होते. त्याच वेळी गोरखनाथांच्या मुखी संजीवनी मंत्राचं पठण सुरू होतं. गोरखनाथांच्या मंत्रामध्ये एवढी ताकद होती की त्या मातीच्या पुतळ्यातून एक जीव निर्माण झाला. ते लहान बाळ रडू लागलं. हे बाळ म्हणजेच गहिनीनाथ. तर काहींच्या मध्ये असं देखील म्हटलं जातं की गहिनीनाथ हा महादेवांचा अंश आहेत. आपले गुरु गोरखनाथ यांनी दाखवलेल्या मार्गावर गहिनीनाथांनी योग, विद्या आणि अध्यात्माचा प्रसार केला. गहिनीनाथ हे नाथ संप्रदायातील तिसरे गुरु. गहिनीनाथांचं जन्मस्थान नेमकं सांगता येणार नाही, पण नाथ संप्रदायात गहिनीनाथांना देखील मोठं महत्त्व आहे.